यावेळी तू खूप अभ्यास करायचा आणि दुसऱ्या वर्गात जायचं. पण परीक्षेत मला उत्तरच आठवत नाही आणि मी नापास होते. आता तुझी बस आहे, तुला शाळेत जायचंय की नाही मधुरा? पटपट आवर ना ग बाई. आज तू शोला मला सांग सांग नाही 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 नाही, मला नाही जमणार. तुझी आत्या येणार आहे ना? मग मी पण थांबू आत्याला भेटायला. कशाला? मग तुझा अभ्यास बुडेल ना. मग तू दुसऱ्या वर्गात कशी जाणार? अरे हो, मग मी दुसऱ्या वर्गात कशी जाणार? बाय बाय. डबा संपव का? बाय बाय. अरे आता कोणाचा फोन आला? हॅलो, अच्छा डॉक्टर. हो हो, मी मधुराची आई बोलते. नाही, तिची औषधं संपत आली आहे. नाही ना, नाही आठवत तिला. हो, आधीसारखीच करते ती. बर, मग तुम्ही आलात की मला कळवा, मी येते तिला घेऊन. गुड मॉर्निंग टीचर. ओके ओके, गुड मॉर्निंग. कालचा होमवर्क केला सगळ्यांनी? हो. मधुरा बाळा, केला होमवर्क? हो. मी नंतर बघणार आहे सगळ्यांचा. चला, ते जाऊ द्या. आज मी तुम्हाला एक नवीन कविता शिकवणार आहे. चला, माझ्या मागे म्हणा. माझे नाव चिंच. माझे नाव चिंच. आडनाव आकडे. आडनाव आकडे. त्रास देती मला. त्रास देती मला. मुले आणि माकडे. मुले आणि माकडे. माझे नाव चिंच. माझे नाव चिंच. समजली कविता? हो. मधुरा बाळा, समजली? हो. गुड बघू. म्हणून दाखव कविता. कोणती वाली? अरे शांत रहा. मधुरा बाळा, आता आपण कोणती कविता म्हटली? मला नाही आठवत. अरे शांत रहा ना. मधुरा स्टँड अप. मधुरा स्टँड अप. मधुरा बाळा, तू कोणत्या वर्गात आहेस? मला नाही आठवत. मधुरा, मधुरा, का मारलीस तिला? ती हसत होती मला. तुला हे बरं कळतं. आणि कविता म्हणून म्हटली की मला नाही आठवत म्हणून नोकरी. एवढीशी मुलगी मला आठवत नाही मला सोंग करते काय? ते काही नाही. मला उद्या तुझी कविता पाठ हवी. नाहीतर आई बाबांना घेऊन येतो. काय? काय? माझे नाव चिंच. माझे नाव चिंच. आई, हे घे चहा. अगं मधुरा, आत्याला चहा दे. मधुरा, मी कोण आहे? पुण्याची आत्या. शाबास, बरोबर. हो, बाबांची बहीण म्हणजे आत्या. आई चहा दे ना. आई चहा दे ना. आई चहा दे ना. चुप. लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा. दात किळतात. हो ना गं आई? हो, थांबा, मी अगोदर तुम्हाला बोर्नव्हिटा आणते. नको नको, बस गं. हे घरी पितीलच. मधुरा, तू काढलेली चित्र दाखव मला दादांना. अरे, बघा चित्र. सारखं हे चित्र बसतात. तर फेविकॉल आहे ना इकडे. अरे हो, मी खूप छान चित्र काढलंय. चला तुम्हाला दाखवते. चला. मधुराच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची जाणवते. हो, तू डॉक्टर बदललाय ना, आता आठवतं तिला. पण तिचा बालिश वगैरे मात्र गेले नाही. अजून लहान आहे ती. जाईल पालिश वागणं पण. हे बघा, यात आहे चित्र. शी, इतकं घाणेरडं चित्र माझ्या उभ्या आयुष्यात नाही पाहिले. मधुरा, असं कुठं चित्र असतं का? तुम्ही नीट पहा ना, मग दिसेल तुम्हाला. त्याच्या सगळ्या उभ्या आडव्या तिरप्या रेषा आहेत. याला काय चित्र म्हणायचं? तिला आठवत नसेल. म्हणजे ती
पोरगी झाली आहे तरी अभ्यास करायला नको म्हणते. काय नाही, लाडाची वेळी झाली आहे काढते, बाकी काही नाही. मला सांग, 1 अधिक 1 बरोबर किती? अगं सांग. व्हॉट इज युअर नेम? अगं तुझं नाव काय मधुरा? आपण कुठल्या देशात राहतो? आपण कुठल्या देशात राहतो मधुरा? बाबा काय करतात? सांग ना मधुरा. ओरडू नका. का ओरडू नकोस? हं? मला नाही आठवत. काय नाही आठवत? रोजच हे सांगत असते ना मी तुला. गुड गर्ल, बस माझ्या मागे म्हण आता. 1 अधिक 1 बरोबर 2. 1 अधिक 1 बरोबर 2. माय नेम इज मधुरा. माय नेम इज मधुरा. झालं? नाही, पुढचा अभ्यास. मला नाही करायचा अभ्यास. मला खेळायला जायचंय. खेळायला नाही. जर तू आज लक्षात ठेवलं नाहीस तर मी तुला जेवायला देणार ना मधुरा. थांब, बाबाला तुला नाव सांगते. बाबाला फोन लावते. आई लढती. आई, चल आपण अभ्यास करूया. पण थोडाच आहे. मग मला जेवायला द्यायचं. हो ग माझी राणी, ये. मला सांग, आपण कुठल्या देशात राहतो? अहो, हा अशा दिवस ऑफिसला नका ना जाऊ. ऐकताय का? हो काय? तुला किती वेळा सांगितलं जाताना असं थांबायचं नसतं, तरी पण नाही. अहो, ती मधुरा तुमच्या नावाने ओरडत असते. काय सांगू मी तिला? बाबा ऑफिसला गेला म्हणा. पण मी सांगितलं तिला नाही समजत. जर तू सांगितलं तिला समजत नाही तर मी काय सांगू? अहो, काही सांगा ना. हो, पण आज नाही. मला महत्वाचं काम आहे. असं म्हणून रोज राहता तुम्ही तिला. मी टाळत नाहीये. मग काय करताय? कपाटात पैसे ठेवलेले तिला डॉक्टरकडे घेऊन जा. बाय, निघतो मी. काही टाळलं नाही तर काय? आपली मुलगी जर बाकी मुला मुलीसारखी असती तर नाही का तिला जवळ केलं असतं, शाळेत सोडलं असतं. पण आपली मधुरा अशी आहे, मग काय झालं? शेवटी आपलीच मुलगी आहे ना ती, आपलीच मधुरा आहे ना ती. ए आई 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 आई, मी शाळेत जाऊ. आज आमची चित्रकलेची स्पर्धा आहे. हो का? मग कोणतं चित्र काढलंयस तू? मी नाही सांगणार. तू काय सांगणार आहेस? तुला तरी माहित आहे का की तू कोणतं चित्र काढणार आहेस ते? तुला आठवत आहे की नाही? कोणाच ठाऊक. आई, तू कसला विचार करतेस? कसला नाही. जा, तुला उशीर होतोय ना शाळेत. हा, बाय. बाय बाय. अमिता, अगं ए अमिता, अमिता. अहो, काय झालं? का ओरडताय तुम्ही? काल मी इथं माझा ऑफिसचा पेपर ठेवला होता. कुठे गेला? मी तुमचे पेपर कशाला घेऊ? जर तू नाही घेतला तर नक्कीच तुझ्या त्या वेड्या मुलीने घेतल्या असावेत. अहो, काही काय बोलताय? ती तुमची मुलगी पण नाही का? आणि मी 100% शुअर आहे की नसेल घेतलं ते तू पेपर. काही खाल्ला का? मला काय माहिती? आधीच बॉसचं टेन्शन आणि आता पेपर हरवलेत. अहो, नका टेन्शन घेऊ. सापडतील. घरातच असतील ते पेपर. शोधायचं आहे कपाटात. तिला श्यामसराला सांगा. मधुरा, अरे आई, मी विमान खेळू. ही काय विमान खेळण्याची जागा आहे? हे बघ, हा माझा ऑफिसचा पेपर. तुझी मुलगी विमान बनवून घेत होती. आई तुला वाटतंय मी खरंच बोलतो? अहो, ती तुमची मुलगी पण नाही का? आपली नाही, तुझी. अहो, काय बोलताय तुम्ही? मी आत येऊ का? या बसा की. मी मधुराची आहे. अच्छा, मधुराची आई. काय मुलगी हो तुमची? काय म्हणालात? तुमची मधुरा काय हुशार निघाली. आम्हाला तर वाटलंच नव्हतं की ती असं काय करू शकेल. काय केलं तिने? आणि तुम्ही माझ्याच मधुराबद्दल बोलताय ना? एवढं घाबरण्यासारखं तिने काही केलेलं नाहीये. आणि आय एम शुअर मी तुमच्या मधुराबद्दल बोलतेय. मला तर काहीच कळत नाहीये. तुम्हाला तिने सांगितलं होतं का तिची कोणती परीक्षा आहे म्हणून? हां, चित्रकलेची परीक्षा आहे असं काहीतरी म्हणाली होती. आणि तुम्हाला काय वाटलं? अहो, त्यात वाटण्यासारखं काय? जे आहे ते आहे. तिला एकतर आठवलं नसेल किंवा बालिशपणा करून दुसऱ्यांना त्रास दिला असेल. पण मॅम, तिला जर आठवलं असतं ना तर नंबर मिळावा
असं चित्र काढलं असतं तिने. आम्हालाही आधी असंच वाटलं, नंतर चित्र बघितलं आमचं मत बदललं, कदाचित तुमचंही बदलेल. हे पहा, मधुराने काढलेलं चित्र. काय? हे चित्र मधुराने काढलंय? तुम्ही खरं सांगताय ना? माझा तर विश्वासच बसत नाहीये. आमचा सुद्धा विश्वास बसत नव्हता. तुम्ही खरं सांगताय ना? खरंच. हवं तर तुम्ही तिला विचारून बघाल का? प्लीज बोलत का तिला? काका, मधुराला बोला. ओके मिस, तुमची मधुरा आता लहान झाली नाहीये. तिला आठवलं आणि तिने असं सुंदर चित्र काढलं. तिचे बाबा पाहतील ना तर त्यांना खूप आनंद होईल. आई, बाळा मधुरा, एवढं सुंदर चित्र कोणी काढले? आयडिया सांग बघू. मधुरा, एवढं सुंदर चित्र तू काढले का ग बाळ? हो, मीच काढलं. छान आहे ना? हो. आता तरी बसला ना विश्वास? अहो काही केल्या विश्वासच बसत नाही. मधुरा बाळा, क्लासमध्ये जा. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ओके टीचर, बाय बाय. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा. ती जरी स्लो असली, तिला आठवत नसलं तरी तुम्ही तिची प्रेमाने काळजी घ्या. प्रेमाने विचारपूस करा. प्रेमाने अभ्यास द्या. हे जाणून घ्या की तिला काय हवंय, तिची आवड काय आहे. ताकी तुमचा हट्ट तिच्याकडनं पूर्ण करून घेऊ नका. आणि मला खात्री आहे तुम्ही जर असं वागला तर ती नक्कीच काही ना काहीतरी करेल. पण आता तिला तुमची गरज आहे, तेव्हा तिला जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्ही तिला समजण्याचा प्रयत्न करा. थँक्यू टीचर. मी मधुराला घेऊन जाऊ का? चालेल की. आणि हे चित्र लिहिले तर चालेल ना? तसा हा पेपर रेकॉर्डसाठी ठेवायला हवं. पण तुमचा जो मोबाईल आहे का? हो, मी फोटो काढा की. हो. तुम्ही धरता का प्लीज? हो. थोडंसं वर. ओके. थँक्यू व्हेरी मच. अगं तू इकडे कशी ग? काही नाही, बाईंनी बोलवलेलं. अच्छा, म्हणजे तुझ्या मुलांना पण बक्षीस मिळणार आहे? बक्षीस कसला? बाईंनी मला नक्कीच तक्रारीसाठी बोलवलं ते. हो हो, तुमची मुलं खूपच मजा करतात. आई आई, ए आई. मधुरा,